जय शिवलाल, वेलकम, राम राम। આપણે ગોર બંજારા मीडियम स्कूल यूट्यूब चैनल पर आपका स्वागत है। तो आप अभ्यासक्रम देखते चाल रहे था गोर बंजारा वर्णमाला पुस्तक आधारे पर आज आप देखे पान नंबर 42 परेरो नातेवाईक ई पाठ नातेवाईक तो रिलेटिव्स तो आप गोरमाटी भाषा में काय क्या આપણે પેઢી પેઢીથી જે ચલાય છે આપણે નાની નાના સામુતી દાદી દાદા સામુતી અને જે આપણે ખટલેમાં આપણે કુટુંબમાં જે કાંઈ આપણે નાતો રસો याडी बाप भाई बहन उमा शब्दात लखू છું और बात તમે સવિસ્તર સમજાવું છું। या करतो याडी बा करतो बा भिया अपने घरे में पण नानक्या मोठ्यानं काय बोलायचा कोणशे शब्द बोलायचा व आधारे पर आपण आता एक एक शब्द लगतो चाडरो छू। बाई बेनोई दरवाणी साड़ी साड़ो नाना नानी दादा दादी मामी मामा फूफी फूफा छोरी छोरा छोरी छोरा पोर पोरिया ससरो सासू साड़ू काका काकी ननद जठाणी
जठाणी अतरा शब्द આપણે ધડામાં પાઠ્યમાં દેખે તો આશે પ્રકારે એક કુટુંબ યા તો ઉભો રહે છે તો જેના આપણે ઘર ઉભો રહે છે તો ઘરેમાં જે આપણો શરૂઆત વસે બાલ બચ્ચા વેગે તો શરૂઆતના આપણો ઘરેમાં આપણો યાડી બાપ કરણ માના છા તો याडी सामोर नातेवाईकांनी काही कणू बाय सामोर नातेवाईकांनी काही कणू याडी सामोर हेगो मामकुळ बापे सामोर भावकी आणि जण આપણે ઘરેમાં बेटी आपण दाचा किंवा बोडी लावाचा व આપણે सगा शेण वेगे कतो समधी समदण असे प्रकारे ती आपण आवळ गोड रच कटमाळ रच खटलो कच असे नाळी नाळी शब्द ती आपण एक फॅमिली मेंबर शेर एक ग्रुप रच बारीक बारीक बाल बच्चा वेगे तो न कोई छोरी छोरा जर बेटार छोरा तो न पोतो पोती असे पद्धती आपण एक घरेमाही नातो चालतो आवच तो गोरमाटी भाषामाही जे आपण शब्द वाचे तो ये स्वतंत्र गोरमाटी भाषामारी शब्द छ की आपण याडीना याडी काचा बायन बा काचा मामा फुप्पा नळ जठाणी याचे काही शब्द छ की ये फक्त गोरमाटी भाषामध्ये रच बेनोई साळी साळो जसो हिंदी भाषा माही लय अक्षर छेनी मराठी मावचं म्हणजे काय अक्षर भाषा मावचं जो गोरमाटी भाषा लयरो जास्त उच्चार वच करताना आपल्याला लयन बिवत्रा महत्व देवळा घे या आग आपण व्याकरण देखेत वाळचा तो आजार अल्फाबेटे माही आपण याडी सामोर नातेवाईकेनं मामकुळ आणि बापे सामोर नातेवाईकेन भावकी एमे नातेवाईक काही काही रचव शब्दानुसार देखा भिया कतो આપણે ઘરે મારે મોટો ભાઈ वन નાનક્યા ભાઈ ભેંજર વેગે તો भिया कच मोठी भेंडरी तो बाई काचा आबे दुसर भाषार असर पडरो छ प्रभाव पडरो छ करताणी नो आपण ताई केन लगे हायनो करताणी शब्द आवच भेनोई ही आपली भाषेमाई आपले भेनेरो जे जमाई रच वन धणी रच वन काचा आपण बेनोई दरवाणी एके घरे माही दी भाईच मोठे भाईर वाहावे गो नानक्या बी भाईर वाहावे गो तो मोठे भाईर जे जणी रच तो नानक्या भाई वर देवर रच आणि वर आयवाळ जे दुसर तांडरी रच वर दरवाणी करण वेदाव ही शब्द आपण स्पेशल साळो साळो कतो आपणे तांडरीरो भाई वन आपण साळो काचा भेन रितो साळी काचा नाना ही स्पेशल आपण याडीरो बाप जेच वन आपण नाना काचा आणि याडीनं नानी काचा एवढी आपण बाहेर बापेनं दादा काचा बाहेर याडीनं दादी काचा तो याडी सामोर याडीर भाईनं मामा आणि याडीर मामा आणि मामार तांडरीनं कोई तांडरी कच कोई जणी कच कधी बीर कच दर 12 कोसे पर भाषा बदलाची आपण ध्यान मिळवू लागे तो मामार तांडरीनं मामी काचा फुपी आणि फुपा एवढी बाहेर जे भेन रच आपले बापेर जे भेन रच वन आपण फुपी काचा फुपीर वाहावे गो जे मनक्यासोबत वर वाहावच वर धणी आणि वर आपण केव्हाचा वन फुपा म्हणजे बाहेर भेनोई व आपण फुपा लागेला छोरी छोरा आपल्या घरे बारीक शिचाराचं ताना वेगे थोडा मोठे वेगे तो छोरी आणि छोरा हे आपले गोरामध्ये स्पेशल शब्द ससरो आपल्या घरे माही एखादी बोडी आवगी तो मालकेर याडी बाप कतो बोडीर सासू ससर वेगे आणि बेटार जन वाहाव जावच तो बोडी वर तांडरीर जे याडी बापरच वर सासू ससरवे जाव साडू तो एके घरेम तर ती भेनरी व दोई भेनेर वाहावेर बाद वनूर जे दोई धणी रच
व एकमेकांना साडू ही शब्दाची नातं ओळखावच. काका बाहेर जे भाईचं जसं एवढी याडीर भाईना आपण मामा के, जेवढी बापेर भाईना आपण एवढी काका कासा. काकी काकार तांडरीनं आपण काकी शब्दाची आपण बोलाचा. नळद आपल्या घरी माही मोठो छोराचं वर वाह्याकरण लिहाय तोर मालकेर भेन व आयवाळी नवलेरीर म्हणजे वहिनी आणि वर मालकेर भेनेन नळद करण समजायचं. व नानकीरो या मोठरो जठाणी हे जसं शब्द आपण आता देखील ते दरवाणी दी भाईरच वर देवरेर तांडरीनं दरवाणीकरण समजायचं. आणि जे दरवाणीरच ही वर जेठ वर मालकेर जे मोठं भाईरच वर जेठ आणि वर तांडरी जेरच वर जठाणी करथाणीरच असे पद्धती ते आपण नातो तगातो हे कुटुंबीय माहिती आपण संपूर्ण आपण एकमेकांना बोलरेचा. परंतु इंग्रजी भाषारो हिंदी भाषारो राज्यानुसार मराठी तेलुगू कन्नडी भाषारो असर पडरोचं प्रभाव पडरोचं करताना आपण आता नाळी नाळी शब्दाची बियाणं दादा केला याडे बापेनं मम्मी पप्पा असे शब्द ठीकचा आपण शिक्षणापुरता उच्चार आहे तो चालच. परंतु आपले गोरमाटी शब्द आणि गोरमाटी भाषा ही स्वतंत्र असे नामे ते आपण ही जिवत रेणू आणि आवाळे काही काळेमाई अभ्यासक्रमेमाही आपण ही संपूर्ण अभ्यासक्रम आपण संस्कृती जिवत रहे सारू आपण भाषा एक स्वतंत्र शिक्षण व्यवस्थारू अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धती गोर बंजारा वर्णमाला पुस्तक आपल्या घरी माही एक तरी रहेन चावचं. आणि अत्रा सोपाचं शिकेनं लखेनं एकदम फास्ट आणि घरबेठ आपण ये पुस्तक आपण जर मंगाले दे गूगल सर्च करन तर किंमत बी काही घणछेनी फक्त 160 रुपयाचं ऑफरेमाही म्हणजे कमी पिसा मिळ जावचं फ्री डिलिव्हरीचं. तर तुम्हाला नाम मोबाईल नंबर लोकेशन बरोबर नाख दो घरपोच मिळ जावचं. आणि यूट्यूब चॅनलवर माध्यमातून एक आणि एक अक्षर आपण शिकेल घरपोच सारे आपल्या मोबाईल व्यवस्थाचं थोडाशे जरी शिक्षण ध्यान देणे तो आपण आपले तांडेमाही स्वतंत्र शिक्षण व्यवस्थारी शाळा चालू कर सकाचा. आज जे शिकन जे शिजावर नोकरी धुंडरेचं छोरी वेगळी 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर जर आपण दुसरं काही काम करते वी हा तो नक्कीच पर ध्यान देणो. आणि आपण असे अभ्यासक्रम देखे सारो चॅनल लाईक करो आणि शेअर ग्रुपेम शेअर कर दो आणि चॅनल सबस्क्राईब करून मिळतो नवीन व्हिडिओ तो आंगेर धडा देखेरचा आपण गोरमाटीरो बाणो कतोन बंजारा वेशभूषा किया जे आपण संस्कृती खऱ्या अर्थे ती काही व्यक्ती आपण केशभूषा वेशभूषा जसो मुस्लिम धर्मेमायोनर ड्रेस वेगळो रच हिंदू धर्मे वेगळो रच ख्रिश्चन धर्मे वेगळो रच असे नाळी नाळी धर्मे माहीर जे होणार संपूर्ण वेशभूषा केशभूषा अलग अलग जो आपण गोरमाटी भाषा माही एक संस्कृती माही काही नामे ती आपण ओळखावचा व संपूर्ण अभ्यासक्रम आपण सवरेर पाठण देखेरचं ज्यातलं जय शिवलाल.